प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात थर्ड क्लास, सगळ्यात बकवास जो कोणी मंत्री आहे तो गिरीश महाजन आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन नावाचा अत्यंत थर्ड क्लास व्यक्ती मंत्रिपदावर आहे। हा गिरीश महाजन नावाचा जो कोणी आहे तो ज्या वेळेला आमच्या दारात मतांची भीक मागायला येतो किंवा त्याच्या पक्षाचे बगलबच्चे जे कोणी आहेत बिनबुडाचे नेते ज्या वेळेला आमच्या दारात मतांची भीक मागायला येतात त्यावेळेला मात्र वारंवार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात। कारण ह्या थर्ड क्लास लोकांना माहित आहे बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांना मतांची भीक कोणी देणार नाही आणि म्हणून मतांची भीक मागताना यांना नेहमी बाबासाहेब आठवतात आणि इतर वेळेला मात्र त्यांना बाबासाहेब आठवत नाही। प्रजासत्ताक दिन, अहो ज्या प्रजासत्ताकाबरोबर बाबासाहेबांचा संबंध, संविधानाचे निर्माते बाबासाहेबांनी संविधान तयार केलं म्हणून भारत प्रजासत्ताक बनला। त्या बाबासाहेबांचं नाव घेणं सोडलं आणि हा जो कोणी गिरीश महाजन आहे हा फुटकळ इतर कोणाची तरी नावं घेत बसला। ठीक आहे, तू कोणाचे नाव घ्यायचे घे, पण बाबासाहेबांचं नाव तू वगळलं कसं? यातून ह्या माणसाची, ह्या दीड दमडीच्या मंत्र्याची जातीवादी मानसिकता दिसून आली। आणि तसा जाब आमच्या भगिनी, आमच्या शूरवीर भगिनी, आदरणीय सन्माननीय माधवीताई जाधव आणि दर्शनाताई सोपुरे यांनी त्याला विचारला, बाबा रे तू आतापर्यंत सगळं भाषण केलं, त्या भाषणामध्ये तू बाबासाहेबांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा का केला नाही? अरे बाबासाहेबांमुळे हा भारत प्रजासत्ताक बनलाय ना, मग तू बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख काय केला नाही? बाबासाहेबांच्या नखाची सुद्धा हा मंत्री जो कोणी आहे दीड दमडीचा तो बरोबरी करू शकेल? अर्थात याची लायकी सुद्धा नाही, बाबासाहेबांचं नाव तोंडात घेण्याची सुद्धा या गिरीश महाजनची लायकी नाही। बाबासाहेबांचे नाव तोंडात घेण्याची सुद्धा या गिरीश महाजनची लायकी नाही, परंतु तो मंत्री पदावर आहे आणि ज्यांच्यामुळं हा देश प्रजासत्ताक भारत बनला त्या महामानवाचं नाव मात्र हा विसरतो, म्हणून त्याच्याबद्दल राग आहे। नाहीतर गिरीश महाजन सारख्या थर्ड क्लास लोकांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणून काय बाबासाहेब मोठे होणार आहे काय? बाबासाहेब जागतिक नेते, बाबासाहेब जगाला वंदनीय, बाबासाहेब जगाला आदरणीय। गिरीश महाजनचं काय योगदान? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चमचागिरी करण्यापलीकडे या माणसाचं योगदान काय? लाचारीचं राजकारण ह्या माणसाने केलेलं आहे, बाकी काय? आता एकनाथ खडसे यांच्याकडे कोणाच्या शिरी होत्या माहित नाही, परंतु एकनाथ खडसे यांनी ज्या शिरीबद्दल बोललेले आहे त्यावेळेला याला बरोबर मिरच्या लागतात। असं आम्हाला तो विषय घेणं देणं नाही, तो किती धुतल्या तांदळाचा आहे ते त्याचं त्याला माहिती आहे, परंतु बाबासाहेबांचं नाव त्याने घेतलं नाही याचा राग आमच्या त्या भगिनींना आला आणि म्हणून आमच्या त्या आदरणीय भगिनी माधवीताई जाधव असतील किंवा आमच्या दर्शनाताई सोपुरे यांनी तो विरोध केला। महाराष्ट्र शासनाने देखील आमच्या भगिनींना त्रास होणार नाही भविष्यात याचा विचार करावा। शेवटी मतांची भीक आमच्याकडेच मागावं लागते। किती दिवस तुम्हाला म्हणजे जे विरोधक म्हणतात ना राहुल गांधी की तुम्ही ईव्हीएम मशिनीवरती निवडून येतात, अरे किती दिवस तुमच्या ईव्हीएम तुम्हाला पुरणार आहे? सत्तेचा माज कोणी दाखवता कामा नये, सत्तेचा माज बिलकुल कोणी दाखवता नाही। आंबेडकर जनता निश्चितपणे बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद। आणि आमच्या त्या भगिनींना माधवीताई जाधव असतील, आमच्या दर्शनाताई सोपुरे असतील, या आमच्या भीमलेकींना
मानाचा क्रांतिकारी. जय भीम. सॅल्यूट. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.